नमस्कार. आज बुधवार दिनांक 14 जानेवारी. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची उद्या गुरुवार रोजी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे आज मतदान साहित्याचे वाटप होणार आहे. उद्या 600 मतदान केंद्रावर तब्बल 5,01,800 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सुरक्षेसाठी 1,800 पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत, अशी माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं आरक्षण सोडतीत 50% मर्यादा न ओलांडणाऱ्या 12 जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची काल घोषणा करण्यात आली. मात्र नांदेड जिल्हा परिषदनं आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे जिल्हा परिषद व 16 पंचायत समितींच्या निवडणुका या दुसऱ्या टप्प्यात होणार आहेत. मुदखेड नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक इम्रान मच्छीवाले यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. नगर परिषद सभागृहात काल नगराध्यक्षा सौ विश्रांती माधव कदम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. यावेळी मुख्याधिकारी दळवी आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते. मच्छीवाले यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यानं त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले. इयत्ता 12वीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये होत असून यासाठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र, हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तरी संकेतस्थळावर जाऊन डाउनलोड करून घ्यावे असे आवाहन राज्य शिक्षण मंडळानं केले. सोशल मीडियाच्या नादात आपले आयुष्य बर्बाद करून घेण्यापेक्षा तरुणांनी पुस्तकांच्या अधिक जवळ जाऊन स्वतःला घडवत राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षा विधान परिषदेचे गटनेते नामदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. 21व्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटन काल पार पडले. यावेळी उद्घाटक या नात्यानं ते बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष प्राध्यापक रविचंद्र हडसनकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.